नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये जो स्टँड-अप कॉमेडी नावाचा एक प्रकार उदयाला आला आणि त्याच्यामध्ये जो प्रकार कॉमेडीच्या नावाने अश्लीलतेला जास्त महत्त्व, कॉमेडीच्या नावाने कुठेतरी अर्वाच्य भाषा वापरणे आणि त्या शिव्यांचं उदारीकरण करणं म्हणजे त्या शिव्यांना कुठेतरी डॅशिंग, स्टायलिश एक नवं जेन प्रकार मध्ये आणणं आणि "अरे, शिवी दिली, काहीतरी एल बोललं, एलवरून काही शिवी दिली किंवा बी-सी म्हटलं, एम-सी म्हटलं." अशा घाणेरड्या प्रकारांना कुठेतरी वरती आणायचं, ऑफिशियलाइज करायचं म्हणजे जनरल लँग्वेजमध्ये नॉर्मलाईज करायचा प्रकार पुढे येताना दिसत आहे. ती गोष्ट किती योग्य आहे? कारण की गेल्या काही वर्षांमध्ये कॉमेडी म्हणजे स्टँडअपचा जो प्रकार आपण पाहतो आहे आणि त्या स्टँडअपच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर हे कुठेतरी आपल्याला दिसतं आहे, की अश्लीलतेला जास्त महत्त्व, अर्वाच्य शब्दांना जास्त महत्त्व कुठेतरी येत आहे आणि हे आपल्या समाजासाठी किती योग्य आहे, हे तुम्ही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जो स्टँडअपचा दर्जा आहे, स्टँडअप कॉमेडीचा दर्जा. तुम्ही पुलंची जर स्टँडअप कॉमेडी पाहिलीत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे अर्वाच्य शब्द नव्हता. तर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करून त्याच्यावरती नोंदवलेली एक हास्यास्पद गोष्ट त्याच्यामध्ये केलेला तो एक छानसा त्या गोष्टीतून व्यंग निर्माण करणं, याला स्टँडअप म्हणतात. स्टँडअप 4 शिव्या हासडल्या, एम-सी, बी-सी आणि एलवरून काही शिव्या दिल्या, तर त्याला स्टँडअप म्हणत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून कॉमेडीच्या नावाने जे प्रकार घडत आहेत, आता तुम्ही पाहिलं असाल तर एक स्वतःला कॉमेडियन म्हणणारा व्यक्ती, त्याच्या शोमध्ये येऊन एक ब्रॉडकास्ट करणारा व्यक्ती येऊन काहीतरी अश्लाल्य बोलतो, की आई-वडील काही संबंध ठेवत असताना तुम्ही काय कराल वगैरे असे घाणेरडे अश्लाल्य वक्तव्य करतो आणि ते कुठेतरी नॉर्मलाईज करायचा प्रयत्न होतोय. हे सातत्याने बोलायचं. मग ते कुठेतरी नॉर्मलायझेशन होतं या गोष्टींचं. अरे, हे नॉर्मल आहे. आता जसं बघायला गेलं तर एम-सी-बी-सी पूर्वी एम-सी-बी-सी हे नॉर्मलाईज नव्हतं. पण आता सातत्याने वापरून आपण एकदम नॉर्मलाईज करायचा प्रयत्न करू. हां, ठीक आहे नॉर्मलाईज. आता पुरुष इझिली शिवीगाळी करतात, स्त्रियाही शिवीगाळी करतात सोशल माध्यमांवरती. जर तुम्हाला मतं द्यायची असतील तर त्या मतांमध्येही अर्वाच्य शब्दात, अगदी अश्लाल्य शब्दात त्याच्यामध्ये आई, बहीण कोणालाही विचार केला जात नाही. त्याच्यावरून घाणेरड्या शिव्या दिल्या जातात आणि हे कुठेतरी नॉर्मलाईज होतंय का? हे स्टँडअप कुठेतरी त्याला एक प्लॅटफॉर्म बनतोय का, की अशा गोष्टींना नॉर्मलाईज करायचं? या सर्वार्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट करून सांगायला विसरू नका. माझं मत मांडायचं मी काम करत आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडायला मागे पडू नका. धन्यवाद.